वसंत शुगर फैक्ट्री से गन्ने को 2600 का भाव, अगर दूसरे लोग रेट बढ़ाएंगे तो हम उनसे 51 रुपए ज्यादा देंगे। ऐसा वादा हिंगोली के सांसद श्री हेमंत भाऊ पाटिल ने किसानों से किया है। हिंगोली लोकसभा में आने वाले उमरखेड़ पुसद तालुका के वसंत नगर पोफली में बसंत सहकारी चीनी फैक्ट्री का बॉयलर अग्नि समारोह 17 दिसंबर को संपन्न हुआ। इस अवसर पर बोलते हुए श्री हेमंत पाटिल ने कहा कि किसानों के उपयोग में आने वाली वसंत फैक्ट्री पिछले 7 वर्षों से बंद थी। परिस्थितियों को आजमाने के बाद मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे, सांसद श्रीकांत शिंदे जी के सहयोग से 2022 में इस चीनी मिल को शुरू किया गया और किसानों को राहत देने के लिए पहली छनाई की गई। किसानों द्वारा दिखाए गए भरोसे के कारण गन्ना रोपण क्षेत्र में बढ़ा है। भले ही गन्ना शुगर फैक्ट्री अन्य फैक्ट्रियों की तुलना में 1 महीने देर से शुरू हो रही है, लेकिन इस साल हम किसानों की मेहनत को फायदा देने के लिए गन्ने को 2600 रुपए का दाम दे रहे हैं। सांसद हेमंत पाटिल ने वादा किया कि अगर कोई भी फैक्ट्री इससे ज्यादा कीमत देगी तो हम उससे 51 रुपए ज्यादा देंगे। इस शुभ अवसर पे चिंतागराव कदम गुरुजी, नांदेड़ शिवसेना जिला प्रमुख बाबूराव कदम, कोहलीकर, डॉक्टर धोड़ेकर, यवतमाल शिवसेना जिला प्रमुख उमाकांत पापिनवार, बीएन चौहान, काका भीमराव पाटिल चंद्रवंशी, अभय गड्ढम, वैद्यराज पाटिल, तालुका प्रमुख संतोष जाधव, प्रवीण पाटिल मिराशे, तालुका प्रमुख जयदीप काकड़े, तालुका प्रमुख संजू राठौड़, राब्ते साहेब, सुदर्शन पाटिल, अजय राव देशमुख, प्रीतेश पाटिल, संदीप ठाकरे, शेख मुसमुल्लाजी, बाला साहिब खंदारे, डॉक्टर सोमेश्वर पतंगे, इनके साथ परिसर से किसान, मजदूर, कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित हुए थे। पुसद जिला यवतमाल से संवाददाता एम अनिल कुमार की रिपोर्ट। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांचा उल्लेख करणं मी अत्यंत गरजेचं समजतो, कारण ज्यावेळेस ही सगळी टेंडर प्रक्रिया आणि सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यावेळेस त्यांनी असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे असेल, या सर्वांनी मोलाची मदत केली। त्यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी महत्त्वाची मदत झाली आणि अनेक लोकांच्या मनामध्ये होतं की मागच्या वेळेस कारखाना सुरू केला आणि यावेळेस सुरू होतो का नाही। 1 महिना झाला सगळे कारखाने सुरू झाले, परंतु आपला काही कारखाना सुरू होईना। त्यामुळे सगळे शेतकऱ्यांपासून सगळेजण एक मनामध्ये सगळ्यांच्या एक शंका होती। मागच्या वर्षी कारखाना चालू केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातले जे काही सम्राट होते ते सम्राट जरा जागेवर आले। आतापर्यंत भाव तुम्हाला सांगतो, म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव साहेबांनी कधी 2100 रुपयाच्या वरती बाबूराव भाव दिला नव्हता। त्यात 1800चा पहिला हप्ता, मग 100 असे द्यायचे, पण आपण एक ठोक मागच्या वर्षी 2500 रुपये सगळ्याच्या खात्यामध्ये जमा केले। याही वर्षी 2600 रुपये एक ठोक सुरुवातीपासून, हप्ता बिप्ता काही नाही। आणि तुमच्या आशीर्वादाने चांगले पैसे जर मिळाले याच्यामध्ये तर निश्चित आमच्या यांचाही आग्रह आहे। कुठे गेले कल्याणकर साहेब? त्यांनी सांगितलं की बाकीच्या कारखान्यापेक्षा 1 रुपया तरी जास्त द्या। म्हणलो 1 रुपयामध्ये काही होत नाही, किमान 51 रुपये बाकीच्या पेक्षा जास्त देऊ म्हणलं आपण इथे। आणि त्या तुम्ही विश्वास ठेवा की निवडणुका, राजकारण हे सगळे विषय होत राहतील। माझ्या जीवनामध्ये मी नगरसेवकापासून, म्हणजे कॉलेजच्या जीवनापासून, एका महाविद्यालयाच्या प्रमुखापासून, प्रेसिडेंट पासून देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत सगळ्या निवडणुका झाल्या। कुठलीच निवडणूक आयुष्यामध्ये लढवायची राहिली नाही, परंतु आयुष्याच्या या टप्प्यावर काम करत असताना आपल्या हातातून आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 4 चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजे। शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे। आज जो असंतोष समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय, या असंतोषाला कारण जे ही शेतीमालाला नसणारा भाव, शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, बेरोजगारी हे असंतोषाला कारण आहे। आज माझ्या या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा उद्योग नाही। हिंगोली जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, हे सर्व नाउद्योग जिल्हे असलेले हा सगळा परिसर आहे। या परिसरामध्ये उद्योग फिरले पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे। म्हणून या माध्यमातून हा कारखाना सुरू झालेला आहे। कारखान्याला कच्चा माल जो लागतो ऊस, त्याच्यासाठी पाणी लागतं आणि त्या पाण्यासाठी काय काय केलं बाबूरावजींनी सांगितलेलं आहे। निश्चितच येत्या काळामध्ये आपला हा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे।
एक कारखाना चालवल्यानंतर किमान 200 ते 300 कोटी रुपयाची उलाढाल त्या भागामध्ये होत असते। आज 26,000 कुटुंब आपल्या या कारखान्यावर अवलंबून आहेत। आज त्या 26,000 कुटुंबामध्ये एक आर्थिक ताकद या कारखान्याच्या निमित्ताने येणार। वाहतूकदार मला वाटतं 700 ते 800 वाहतूकदार आहेत। ट्रॅक्टर चालवणारे असतील, हे वाहतूकदार असतील, ट्रक वाहतूकदार असतील, बैलगाडीवाले असतील, त्यांना एक आर्थिक ताकद या माध्यमातून मिळणार आहे। या भागातले पेट्रोल पंप असतील, हॉटेल असतील, लॉजिंग असतील, त्यांच्या हाताला काम मिळणार आहे। इथं काम करणारे आमचे पूर्णवेळ काम करणारे 500 ते 700 कर्मचारी आहेत आणि हंगामी दुसरे 500 ते 700, जवळपास 1000 ते 1500 लोकांना या 4-5 महिने काम मिळणार आहे।